एफ-आय-आर ते निकाल गुन्हेगारी केसची ए टू झेड माहिती आज तुमच्या समोर मी सादर करणार आहे. लोकांना वाटतं की एफ-आय-आर झालाय, थेट शिक्षा आता होणार. पण प्रत्यक्षात केसची संपूर्ण प्रक्रिया कशी असते यापासून बरीच जण अनभिज्ञ असतात. आणि आज ती मी तुमच्या समोर मांडणार आहे. एफ-आय-आर पासून ते कोर्टाच्या निकालापर्यंत काय-काय होतं, स्टेप बाय स्टेप. ओके. तर एफ-आय-आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट रजिस्टर्ड होतो. मग एखादा गुन्हा घडल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाते आणि यालाच एफ-आय-आर म्हणतात. एफ-आय-आर म्हणजे केवळ केसची एक सुरुवात असते, निकाल नसतो. हे आधी लक्षात घ्या. एफ-आय-आर वर पोलीस तपास चालू होतो. म्हणजे त्याला आपण इन्व्हेस्टिगेशन म्हणतो. पोलीस काय करतात? तर पुरावे गोळा करतात, साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातात. अ, आरोपीचा शोध घेतला जातो. गरज जर असेल तर अटक देखील करण्यात येते. पुढं काय होतं तर चार्जशीट फाईल होते. आता ही चार्जशीट काय असते? तपास पूर्ण झालेला आहे, इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालेलं आहे. पोलीस काय करतात तर कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करतात. आरोपपत्र म्हणतो आपण त्याला. यामध्ये कोण आरोपी आहे, कोणकोणते कलम त्याला लावले गेलेले आहेत, कोणते पुरावे आहेत, हे सगळं त्याच्या ठिकाणी नमूद केलेलं असतं. पुढं काय होतं, तर कोर्टात ट्रायल प्रोसिडिंग चालू होते. मग नंतर सरकारी वकील केस मांडतो, आरोपीचा वकील बचाव करतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी प्रोसिडिंग्जमध्ये बघायला मिळतात. साक्षीदारांची साक्ष होते, पुरावे तपासले जातात. पुढं फायनल आर्ग्युमेंट पर्यंत ही प्रोसिडिंग येते. दोन्ही पक्षाचे वकील आपापली शेवटची बाजू काय असेल ती मांडतात आणि सरतेशेवटी दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून कोर्टात निकाल दिला जातो. आणि यालाच जजमेंट असं म्हणतात, की अमुक-तमुक जजमेंट आज कोर्टानं दिलं. आपण असं म्हणतो किंवा आपल्याला ऐकायला मिळतं. कोर्ट निकाल देताना कोणत्या गोष्टींची दखल घेतं? तर आरोपी दोषी आहे की नाही हे महत्त्वाचं. दोषी असेल तर त्याला शिक्षा ठरवतं आणि निर्दोष जर असेल तर त्याला मुक्त देखील करतो. मग त्याला कन्व्हिक्शन, ॲक्विटल ह्या गोष्टी आपल्या कानावर सतत ऐकायला मिळतात आपल्याला. एफ-आय-आर झाली म्हणजे लगेच शिक्षा होत नाही. प्रत्येक आरोपी निर्दोष मानला जातो. जोपर्यंत तो दोषी सिद्ध होत नाही, त्याचा दोष सिद्ध होत नाही. मधल्या प्रत्येक टप्प्यात कायद्याची पूर्ण प्रक्रिया ही असतेच. आता ही माहिती जी काही तुमच्यासमोर मी आज सादर केली, ती सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेमध्ये कायदा समजवण्यासाठीच आहे. या व्यतिरिक्त अजून काही जर तुम्हाला माहिती हवी असेल, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तुमच्या प्रकरणासाठी योग्य त्या वकिलांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं. कायद्यात वेळेला पण तितकंच महत्त्वाचं आहे बरं का. योग्य ती ॲक्शन योग्य वेळेत घेणं खूप महत्त्वाचं असतं. धन्यवाद.